30 दिवसामध्ये मी सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी लिहिणं आणि वाचणं शिकवतोय. मला खूप कंप्लेंट अशा आलेल्या की सर आम्हाला ना इंग्लिश बोलायचं पण त्याच्या आधी सर आमचा बेसच क्लिअर नाही आहे, आम्हाला इंग्रजी लिहिता आणि वाचताच येत नाही आहे. आणि मी खरं सांगतोय, जसं मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं की या कोर्सची मार्केट प्राईस कमीत कमी 10,000 रुपये बॉस. माझ्याकडे विद्यार्थी येतात तेच कमीत कमी 7,000 रुपये मला पे करतात. म्हणजे सगळ्यात लोएस्ट फीज आहे संभाजीनगरमधल्या माझ्या क्लासची. बाकी ठिकाणी असेल 10,000 रुपये पे करसाल, पण मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट हा कोर्स देतोय. फक्त यासाठी एक गोष्ट एवढी आहे की तुम्हाला बुक घ्यावं लागेल. ज्या बुकच्या माध्यमातून मी शिकवतोय हे बुक घ्या आणि घरी बसून आरामात बिलकुल एक एक लेक्चर तुमच्या अकॉर्डिंग करून इंग्रजी लिहिणं आणि वाचणं शिका. सगळ्यात क्रुशियल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मी का म्हणतोय, कारण जर लिहिता वाचताच आलं नाही तर बोलणं विसरून जा. ठीक आहे, त्याच्यामुळे एवढी इन्व्हेस्टमेंट करा, लिहिणं वाचणं शिका. एकदा शब्दांची ओळख झाली ना, हजारो शब्द तुमच्या डोळ्याखालून गेले ना की मग इंग्लिश बोलणं अजून इझी होऊन जाईल. ठीक आहे ना. चलो, नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये. जर तुम्ही संभाजीनगरमध्ये राहताय, तुम्हाला लिहिता वाचता येतं पण बोलता येतं नाही, बोलायचं आहे फ्लुएंटली कॉन्फिडेंटली, तर माझ्या अकॅडमीवर या. आणि ऑनलाईन जर क्लास करायचे असतील तर ऑनलाईन क्लाससुद्धा अवेलेबल आहेत. दर 15 ते 20 दिवसानंतर नवीन बॅच सुरू होत असते. लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या, कारण जर का लेट झालं तर किंवा ॲडमिशन तुम्ही लेट केलं तर सीट जर का उरल्या नाही तर मग आम्ही काही करू शकणार नाही, ॲडमिशन होणार नाही. आणि चॅनल लाईक सबस्क्राईब करा, सबस्क्राईब पण करून घ्या लवकरात लवकर. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण आपले 3 वॉवल शिकलो होतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की देअर आर 5 वॉवल्स. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे भाई वॉवल. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं किती वॉवल आहेत, टोटल 5 वॉवल आहेत. कोणकोणते? ए, ई, आय, ओ, यू. आपण ए शिकलो होतो. एचं काय प्रोनाउन्सिएशन आहे? ॲ आहे. ठीक आहे. ईचं काय प्रोनाउन्सिएशन आहे? ए किंवा आई आहे. आयचं काय प्रोनाउन्सिएशन आहे? ई किंवा ए आहे. ओचं काय आता ओ आणि यू हे 2 वॉवेल आज आपण शिकणार आहे. जर हे वॉवेल तुम्ही शिकले तर चांगल्या प्रकारे वाचू शकाल. ओके, भयानक प्रॅक्टिस करा. बुकमध्ये मी मुद्दामून तुम्हाला या ठिकाणी या लाईन दिलेल्या आहेत. याचा अर्थ फक्त या ठिकाणी झोपायचं नाही आहे या लाईनीवर, तुम्हाला लिटरली प्रॅक्टिस करायची आहे लिहून आणि बोलून. समजलं ना. एक एक शब्द लिहिताना 2-2, 3-3, 4-4, 5-5दा म्हणा, जोपर्यंत समजत नाही तरच करू शकाल. कारण आता मेहनत घ्या, नंतर मेहनत कमी लागेल. किंवा आता काहीच मेहनत घेऊ नका, नंतर मग रडत बसा लाईफ टाईम. असं करायचं नाही आहे. ठीक आहे. ओ आपण शिकत आहोत. ओ या वॉवेलचा काय प्रोनाउन्सिएशन होतो? तर ऑ होतो. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, हे समजायचं नाही आहे की प्रोनाउन्सिएशन एकच आहे. ठीक आहे ना. उदाहरणार्थ ओचं प्रोनाउन्सिएशन ऑच होत नाही, ओचं प्रोनाउन्सिएशन ओ सुद्धा होतं. ओ ओ. ठीक आहे. ओ आणि औ हे 2 आहे ना, ओ आणि ऑ हे 2 आहे. आता नीट बघा, एक्झाम्पल देतो तुमच्यासमोर. मी वर्ड घेतला ROBOT. रोबोट हा वर्ड मी तुमच्यासमोर घेतला. आता रोबोट घेतल्यानंतर जर तुम्ही फक्त एकच लक्षामध्ये ठेवलं की भाई या ओचं प्रोनाउन्सिएशन ऑ आहे, ऑ, तर तुम्ही काय वाचाल याला? आरचं र आणि ओचं ऑ, रॉबॉट वाचाल. असं नाही आहे, ते रोबोट आहे. तर या ठिकाणी एकच उच्चार नसतो कधीही, वेगवेगळे उच्चार सुद्धा वॉवेलचे आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी ओचा उच्चार ऑच नाही आहे, ओचा उच्चार ओ सुद्धा आहे. त्यामुळे तो उच्चार या ठिकाणी बघा, या ठिकाणी RO रो, BO बो आणि T सेज ट. अशा प्रकारे तुम्हाला रीडिंग करायची आहे. एकच डोक्यामध्ये ठेवसाल तर हापकूच जासाल. ठीक आहे ना. चलो, तर या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या. ओचा अर्थ काय होतो? एक्सक्यूज मी. ओचा अर्थ फक्त ओच ठेवायचं नाही आहे, सॉरी ऑच ठेवायचं नाही, तर ओ सुद्धा तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचं आहे. सेम लाईक दॅट BOचं बॉ तर आहेच, पण BO सोबत बो सुद्धा लक्षामध्ये घ्या. CO सेज कॉ तर आहेच पण को पण होतं. DO सेज डॉ किंवा डो. आता फॉर एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे DOCTOR. काय वर्ड आहे? DO. डी सेज ड, ओ सेज. आता ओचं जर का फक्त तुम्ही ओ लक्षामध्ये घेतलं आणि ते वाचलं तरी डॉक्टर होऊन जाईल. ते डॉक्टर नसतं, ते डॉक्टर असतं. जर राजस्थानी जर का माझे स्टुडंट असतील ना, त्यांना माहिती आहे राजस्थानी लोक कधी डॉक्टर म्हणत ते डॉक्टर म्हणतात. ठीक आहे ना. माझे खूप मित्र आहेत ॲक्च्युली राजस्थानचे, सो ते कधी डॉक्टर म्हणतील, डॉक्टर म्हणणार नाही. चुकलंय प्रोनाउन्सिएशन ते, बरोबर ना. 4 चौघामध्ये असं बोलचाल तर लोक शिव्या खासाल लोकांच्या की काय डॉक्टर करायला तुम्ही, बरोबर. सो ते डॉक्टर असतं. या ठिकाणी या ओचा काय अर्थ झाला? ऑ झाला. ओ झाला नाही, ऑ झाला. समजलं. आणि जर तुम्हाला हे सुद्धा येत नसेल 12 खाडी मराठी, तर तुम्ही पहिले मराठी शिका. ठीक आहे ना. मग तुम्ही इंग्लिश शिकायला सुरुवात करा. ठीक आहे. FO सेज फो पण आहे आणि फो सुद्धा आहे.
GO सेज गो सुद्धा आहे आणि गो सुद्धा आहे. HOचा अर्थ हो सुद्धा होतो आणि हो सुद्धा होतो, हे लक्षात ठेवा. जोचा अर्थ जॉ सुद्धा होतो आणि जो सुद्धा होतो. KOचा अर्थ कॉ सुद्धा होतो आणि को सुद्धा होतो. LOचा अर्थ लॉ होतो आणि लो सुद्धा होतो. ठीक आहे. MOचा अर्थ मॉ होतो आणि मो पण होतो. ओके. NOचा अर्थ नॉ आणि नो. POचा अर्थ पॉ किंवा पो. QOचा अर्थ क्व किंवा क्वो, क वो, क्वो. ROचा अर्थ रो किंवा रॉ. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुमच्यासमोर उदाहरण देतो. ROAD काय शब्द आहे हा? तुम्ही जर का या ओला आ वाचलं तर रॉड होऊन जाईल, चुकलंय. ROAD या ठिकाणी हा जो वर्ड आहे, या ओचा अर्थ काय होतो? या ओचा अर्थ का असं करायला इतकं? या ओचा अर्थ काय होतो? याचा अर्थ तर रो 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 ओ. ठीक आहे. आणि जर का तुम्ही हा शब्द घेतला ROD, ठीक आहे, तर या ठिकाणी या ओचा अर्थ ओ होत नाही, रोड नाही होत, रॉड होतो. रॉ आणि रो दोन वेगवेगळ्या गोष्टी, समजलं? तर अशा प्रकारे तुम्हाला समजायचं आहे. ठीक आहे. तर SO सेज सो पण होतो आणि सॉ पण होतो. ओके. TO सेज टो पण होतो आणि टॉ होतो. आता उदाहरणार्थ TOP तर ते टॉप झालं, टोप नाही झालं. हे तुम्हाला कसं आहे ना, तुम्ही जितकं वाचाल, जितके शब्द तुमच्या डोळ्याखालून जातील तेवढे लक्षामध्ये राहतील आणि मग नेक्स्ट टाइम जर तो शब्द तुमच्या डोळ्यासमोर आला तर तुम्ही तो बरोबर वाचाल. ही प्रोसेस आहे. ठीक आहे ना. चलो. VO सेज व्हॉ पण होतो आणि व्हो पण होतो. WO सेज वॉ पण होतो आणि वो पण होतो. XO सेज सॉ पण होतो आणि क्सो पण होतो. YO सेज य आणि यो आणि ZO सेज झॉ किंवा झो. हे लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे ना. खाली या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला फक्त योग्य तो वॉवल टाकायचा आहे. या ठिकाणी COT कॉट झालं, TOP टॉ, एक शब्द तुम्ही 5-5दा लिहा. टॉप झालं तरच ते राहील ना डोक्यामध्ये, तर काय राहणार? SOS सॉस, POT पॉट, HOT हॉट, LOT लॉट. या ठिकाणी हाच वर्ड तुम्हाला 3दा लिहायचा आहे. SOS SOS SOS, तर हे सॉस झालं. ठीक आहे. सॉस असं लिहून प्रॅक्टिस करा. जितकं लिहून प्रॅक्टिस करसाल तेवढे इझी होऊन जाईल. खाली अजून सुद्धा वर्ड दिलेले आहेत, हे सुद्धा तुम्हाला वाचायचे आहेत. सगळ्यात पहिले तर काय करा म्हटलं मी तुम्हाला, याला झाका. ठीक आहे ना. काय म्हटलं मी तुम्हाला? इसको मिटा दो, असं झाकून टाका याला आणि मग वाचा. ठीक आहे ना. आता हे तुम्हाला न हे करायचं. जसं काय, हा काय वर्ड झाला भाई? हा वर्ड झाला तुमचा डॉट, मॉप, लॉट, कॉप. असे खूप वर्ड्स तुम्हाला या बुकमध्ये मी दिलेले आहेत. चलो. तर अशा प्रकारे हा झाला ओ वॉवल. आता आपण शिकूया यू वॉवल. आता बघा, जसं ओचा अर्थ अ आणि ओ आहे तसंच या ठिकाणी यूचा अर्थ अ आणि उ सुद्धा आहे. अ आणि उ सुद्धा आहे. ठीक आहे. बचा अर्थ ब आणि बू सुद्धा आहे, लिहा. कचा अर्थ कू, CUचा अर्थ क आणि कू. DUचा अर्थ ड आणि डू. FUचा अर्थ फ आणि फू. ठीक आहे. GUचा अर्थ ग किंवा गू. HUचा अर्थ ह किंवा हू, दोन्ही होतं. जसा वर्ड असेल तसं तुम्हाला यूज करायचं आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी वर्ड आहे USE, तर या ठिकाणी असं नाही म्हणणार तुम्ही. अ जर का पकडून बसले फक्त तर अच नाही, ते यूज झालं. आणि GUT तर ते गुट नाही, गट झालं. समजलं? ओके. हे लक्षामध्ये ठेवा. PUT वर्ड आहे तर PUTला पट नाही वाचायचं आहे, कारण तुम्ही जर शिकले भाई PUचा अर्थ प होतो आणि पू सुद्धा होतो, हे लक्षामध्ये ठेवा. तर PUचा अर्थ पू आहे. जसा वर्ड बरोबर वाटेल आपल्या ब्रेनला, कारण आपण कधी ना कधीतरी शब्द ऐकलेला असतो, तसा तो होऊन जातो. ठीक आहे ना. सेम लाईक दॅट. GU सेज ग आणि गू. H सेज ह आणि हू. JU सेज ज आणि झू. KU सेज क आणि कू. LU सेज ल आणि लू. MU सेज म आणि मू. NU सेज न आणि नू. PU सेज प आणि पू. QU सेज क्व आणि कू. पुढे RU सेज र आणि रू. SU सेज स आणि सू, हे लक्षामध्ये ठेवा. TU सेज ट आणि टू. VU सेज व्ह आणि वू. WU सेज व आणि वू. XU सेज क्स आणि क्सू. ओके. YU सेज य आणि यू. ZU सेज झ आणि झू. अशा प्रकारे तुम्हाला वाचायचं आहे. आता खाली बघा प्रॅक्टिस आहे. CUT कट, सॉरी या ठिकाणी तुम्हाला फक्त यूज टाकायचं आहे. ठीक आहे. पहिलं काय टाकलं? CUT कट झालं. RUN रन झालं. RU र आणि रू दोन्ही होतं, पण या ठिकाणी रन बरोबर आहे. SUN सन किंवा सून, सनच होतं जनरली. PUN पण. HUT हट. FUN फन. तर अशा प्रकारे तुम्हाला योग्य ते वर्ड लिहायचे
जनरली कसं असतं ना, काही प्रत्येक वेळी नाही, एक रूल जनरल असतो आणि जो दुसरा शब्द आहे तो कधी कधी यूज होतो. ठीक आहे. आर यू एन रन. आता या ठिकाणी पण मी तुम्हाला खूप वर्ड दिलेले आहेत. ही प्रॅक्टिस झाल्यानंतर इसको ढकलो ऐसा आणि ढक्के पढो वाचा, झाका आणि वाचा. ठीक आहे ना, काहीतरी ठेवा, पट्टी ठेवा त्या मराठी याच्यावर आणि वाचा. GUT गट. स्वतःहून जितकं वाचाल तितकं ते बेटर होऊन जाईल. ठीक आहे. गट किंवा हट, पुट किंवा पुट, सम, मम, रम, गम, बस, बग, लक, सक, चक, जग, टक अशा प्रकारे तुम्हाला शब्द वाचायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत AEIOU हे वॉवल शिकलेलो आहोत. तुम्हाला समजलं असेल. चांगल्या प्रकारे समजा, चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा आणि हे बुक तुमच्याकडे लवकरात लवकर मागून घ्या. कारण विदाऊट बुक तुम्ही शिकू शकणार नाही. फक्त व्हिडिओ बघसाल आणि सोडून देसाल. आज लक्षामध्ये राहील, उद्या लक्षामध्ये राहील, परवा जेव्हा खरंच वाचायची बार येईल तेव्हा विसरून जासाल. काही मतलब नाही आहे. त्यापेक्षा थोडीशी इन्व्हेस्टमेंट करा. बरं, तुम्हाला 1000 रुपये खर्च करायची गरज नाही आहे. फक्त 1000 रुपयामध्ये काम होऊन चाललं आहे तुमचं, बरोबर की नाही. 1200 रुपयाचं पुस्तक आहे फक्त हे. एक पुस्तक मागून घ्या आणि लाईफ टाईम चालवत बसायला. ओके, दॅट्स इट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ऑनलाईन क्लास लावायचे तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ऑफलाईन संभाजीनगरमध्ये राहता तर या ठिकाणी या समोरासमोर बसा आणि शिका. आणि दॅट्स इट. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. विल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.